नमस्कार. सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत. आज आपण लहान मुलांची बौद्धिक क्षमता, आकलनशक्ती, स्मरणशक्ती कशी वाढवावी याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये लहान मुलांना एकपाठी, हुशार, सगळ्या गोष्टी छान लक्षात ठेवणारं चुणचुणीत कसं बनवावं याबद्दलच्या बऱ्याचशा ट्रिक्स आणि टिप्स मी देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी एक खूप महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे. असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका. चला तर मग आपण आजच्या माहितीला सुरुवात करूया. बाळाच्या बौद्धिक विकासासाठी सुरुवातीची 5 वर्ष जास्त महत्त्वाची असतात, कारण या वयामध्येच बाळाच्या मेंदूची वाढ सगळ्यात जास्त होत असते. या वयात लहान मुलांना जितका जास्त बौद्धिक विकास होण्यासाठी पोषक गोष्टी मिळतील, तितका जास्त बाळाचा बौद्धिक विकास चांगला झालेला दिसून येतो. मानवी मेंदूचे डावा भाग आणि उजवा भाग असे 2 भाग पडतात. मेंदूचा डावा भाग शरीराचा उजवा भाग नियंत्रित करतो, तर मेंदूचा उजवा भाग शरीराचा डावा भाग नियंत्रित करतो. जी मुलं मेंदूचा डावा भाग जास्त वापरतात, ती मुलं कोणतंही काम करताना उजव्या हाताचा जास्त वापर करतात. ही मुलं खूप प्रॅक्टिकल आणि लॉजिकल असतात. जी मुलं मेंदूचा उजवा भाग जास्त वापरतात, ती मुलं डाव्या हाताचा वापर जास्त करतात. ही मुलं जास्त इमोशनल, क्रिएटिव्ह आणि आर्टिस्टिक असतात. मेंदूचे जरी 2 भाग असतील, तरी एका भागाचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. मेंदूचे वेगवेगळे भाग, ज्याला आपण ब्रेन लॉब असं म्हणतो, ते वेगवेगळी कामं नियंत्रित करतात. त्यामुळे मुलांचे मेंदूचे दोन्ही भाग ॲक्टिव्हेट करणं, त्यांना चालना देणं गरजेचं असतं. मुलांसोबत वेगवेगळे खेळ खेळणं, ॲक्टिव्हिटीज करणं यालाच मेंदूचा व्यायाम म्हणजे ब्रेन जिम असं म्हटलं जातं. सोबतच मुलांना बौद्धिक विकासासाठी, मेंदूच्या पोषणासाठी पौष्टिक आहार आणि पुरेसा आराम, मेंदूला चालना देणंही गरजेचं असतं. लहान मुलांना बौद्धिक विकास करणं म्हणजे सतत फक्त अभ्यास करायला सांगणं, ही गोष्ट चुकीची आहे. लहान मुलांचा अभ्यास चांगला होण्यासाठी मुलांची स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती चांगली असणं गरजेचं असतं. आणि हे चांगली करण्यासाठी लहान मुलांच्या मेंदूच्या ॲक्टिव्हिटीज करून घेणं गरजेचं असतं. संगीत, चित्रकला, मैदानी खेळ, घरातील खेळ, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, मस्ती, गोष्टी, गाणी, गप्पा या गोष्टींमुळे आकलनशक्ती, स्मरणशक्ती, हात आणि डोळ्यांची सुसंगती वाढायला मदत होते आणि एकंदरीतच बौद्धिक विकास उत्तम होण्यासाठी या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. लहान मुलांना अभ्यास, हुशार, एकाग्र करण्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज मदत करतात. त्यामुळे फक्त अभ्यास म्हणजे मुलं हुशार होणं ही गोष्ट लक्षात न घेता लहान मुलांना आनंद मिळेल, आकलनशक्ती वाढेल, मुलांना भरपूर गोष्टी शिकतील अशा ॲक्टिव्हिटीज मुलांना देणं गरजेचं असतं. लहान मुलांसाठी यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज याबद्दलचे सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती दिलेल्या आय बटनमध्ये ब्रेन डेव्हलपमेंट ही लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही हे सगळे व्हिडिओ पाहू शकता. उत्तम आकलन क्षमता, स्मरणशक्ती असण्यासाठी मेंदूला विश्रांती हवी असते. लहान मुलांना पुरेशी झोप मिळणे गरजेचं आहे. मेंदूला जास्त रक्तपुरवठा होणं आवश्यक आहे. त्यामुळे मुलांना पौष्टिक अन्न देणं गरजेचं असतं. मेंदूचा व्यायाम म्हणजे कोडी, पझल्स, बुद्धिबळ, दोन्ही हाताने काम करून घेणं, लहान मुलांना हात आणि डोळ्यांची सुसंगती वाढवणाऱ्या ॲक्टिव्हिटीज देणं, या गोष्टींचा फायदा दिसून येतो. लहान मुलांना वेगवेगळ्या गोष्टी सांगणं, त्यावरती प्रश्न विचारणं, स्वतःची कल्पकता वाढवणं, लहान मुलांना त्यांचे विचार ऐकणं, क्रिएटिव्हिटी वाढवणं, स्वतःच्या कल्पनेने काही गोष्टींचा विचार करणं, खेळ खेळणं, मैदानी खेळ खेळणं, आनंदी, तणावमुक्त राहणं, या सगळ्या गोष्टी मेंदूचे व्यायाम असतात. घरातील छोटी छोटी कामं करणं, चित्र काढणं, चित्र रंगवणं, एखादी गोष्ट सांगणं, त्यावरती त्यांचे विचार सांगणं, प्रश्न विचारणं, या सगळ्या गोष्टी लहान मुलांच्या मेंदूला चालना देणाऱ्या असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलांनी कोणतेही छान काम केलं तर मुलांचं कौतुक, प्रोत्साहन द्या. ही गोष्ट ही मेंदूला चालना देण्यासाठी खूप गरजेची असते. त्यासोबतच जर एखादी चूक झाली तर मुलांना ओरडणं चुकीचं आहे. त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो आणि मूल नवीन गोष्टी शिकण्यामध्ये, स्वतःहून काहीतरी करण्यामध्ये रस दाखवत नाहीत. याउलट झालेली चूक का झाली, ती परत होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी याची मुलांशी चर्चा करून सोडवणं खूप गरजेचं असतं.
10 ते 15 फूट रिकाम्या जागेमध्ये 8 अंक लिहून मुलांना त्यावरती चालायला किंवा धावायला सांगा. त्यामुळे मुलांच्या मेंदूचा डावा आणि उजवा भागाला चालना मिळण्यासाठी मदत होते. लहान मुलांना मनसोक्त खेळणं आवश्यक आहे. लहान मुलं जर खेळांमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये वेळ घालवत असतील तर टीव्ही, मोबाईलमध्ये जास्त वेळ घालवत नाहीत. यामुळे मुलांची क्रिएटिव्हिटी वाढायलाही मदत होते. एखादं काम करताना किंवा कुठली गोष्ट तयार करताना मूल एकदा चुकेल, परंतु त्या चुकीमधून बऱ्याचशा गोष्टी शिकेल. कुठली गोष्ट चुकली तरी ती परत सावरता येते. त्यातून आपण काहीतरी चांगलं बनवू शकतो, अडचणींवर मात करू शकतो, ही भावनाही या गोष्टीमुळे तयार होते. एखादी गोष्ट शिकणं, ती चुकणं आणि त्यातून परत शिकणं, काम पूर्ण करणं ही गोष्ट लहान मुलांचा आत्मविश्वास, स्मरणशक्ती, एकाग्रता आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल वाढवण्यासाठी गरजेची असते. या गोष्टी लहान मुलांना भरपूर आनंदही देतात आणि बौद्धिक विकासासाठी या महत्त्वाच्याही असतात. जर लहान मुलं कुठल्याही गोष्टीसाठी सहजासहजी हार मानत नसतील तर ती गोष्ट खूप चांगली आहे. वाचन, गोष्टी सांगणं, गोष्टी ऐकणं, ती आठवणं, त्यावरती प्रश्न उत्तर, मुलांचे विचार, कल्पकता, वेगवेगळ्या संगीत वाजवणं, ऐकवणं, स्वतःची कल्पकता, चित्र काढणं, रंगवणं, नियमितपणे व्यायाम, योगा, खेळणं, कोणताही मानसिक तणाव न घेता लहान मुलांना घरातील वातावरण आनंदी ठेवणं, प्रसन्न ठेवणं, मुलांना भरपूर प्रेम मिळणं, या गोष्टी ही बौद्धिक विकासासाठी गरजेच्या आहेत. यासोबतच मेंदूच्या पोषणासाठी पुरेसा पौष्टिक आहार घेणं गरजेचं असतं. त्यासोबत भरपूर पाणीही गरजेचं आहे. लहान मुलांना सतत साखरयुक्त, प्रिझर्व्ह केलेले, अतिप्रमाणात कॅफीन, चॉकलेट असणारे पदार्थही देऊ नका. ते अति उत्तेजित बनवतात आणि त्यामुळे एकाग्रता कमी होण्याची शक्यता खूप जास्त असते. लहान मुलांना भरपूर लोकांमध्ये मिसळून बोलण्याची सवय ठेवा. लहान मुलांना प्रेम, माया आणि आई-बाबा सतत आपल्यासोबत आहे याची जाणीव ठेवणं मुलांना आत्मविश्वास वाढवण्यासाठी गरजेचं असतं. त्यासाठी मुलांना प्रेमाने कुशीत घ्या, त्यांना कुरवाळा, त्यांच्यावरती माया करा. लहान मुलांना कौतुक करावं, वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यासाठी प्रोत्साहन द्या. वेळोवेळी मुलांना जी मदत आवश्यक आहे ती पालकांनी करा. ही गोष्ट मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि स्वतःचा विचार निर्माण करण्यासाठी खूप गरजेची असते आणि एकंदरच या गोष्टी लहान मुलांना हुशार, एकाग्र आणि चंचल बनवण्यासाठी मदत करतात. लहान मुलांना वेगवेगळ्या गोष्टी स्वतः अनुभवू द्या, पाहू द्या. या गोष्टीतून लहान मुलांना बरेचसे प्रश्न पडतात. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही जर मुलांचे प्रश्न टाळत असाल तर मुलांची जिज्ञासा आणि नवीन शिकण्याची क्षमता कमी होते. मुलं स्वतः विचार करणंही बंद करतात आणि त्यातून मुलांना नुकसान होतं. त्यामुळे मुलं जे प्रश्न विचारतील त्या प्रश्नांचं निरसन करण्याचा प्रयत्न करा. काही प्रश्नांवरती त्यांना स्वतःचा विचार करण्याचीही सवय लावा आणि त्यासाठी पालकांनी मदत करा. त्यांच्या विचारांना चालना द्या. लहान मुलांचा आहार सकस, समृद्ध आणि वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांनी युक्त असावा. कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, फायबर, विटॅमिन्स आणि मिनरल्स या सगळ्या घटकांचा आहारामध्ये समावेश ठेवा. लहान मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी ओमेगा 3 फॅटी ॲसिडची आवश्यकता असते. त्यामुळे लहान मुलांचा आहार पौष्टिक ठेवा. जायफळ, वेखंड ही वनौषधी लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि मेंदूला विश्रांती देण्यासाठी मदत करतात. त्यामुळे नियमितपणे रात्री तुम्ही जर जायफळाचे आणि वेखंडाचे 2 ते 3 वळसे उगाळून 1 चमचाभर पाण्यातून लहान मुलांना देत असाल तर त्याचा फायदा झालेला दिसून येतो. तसेच सुवर्णजल, सुवर्ण उगाळा याचेही फायदे आहेत. बदाम, अक्रोड, जवस, भिजवलेले शेंगदाणे, मध, नारळ, गूळ, लोणी, तूप, दही, ड्रायफ्रूट हे पदार्थही लहान मुलांच्या आहारामध्ये नियमित ठेवा. मेंदूच्या पोषणासाठी हे सगळे पदार्थ उपयुक्त ठरतात. लहान मुलांचा मेंदूचा विकास कसा करावा, त्यासाठी चालना देणारे खेळ, ॲक्टिव्हिटीज कशा असाव्या याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती दिलेल्या आय बटनमध्ये या लिंक दिलेल्या आहेत. त्यावरती क्लिक करून तुम्ही हे सगळे व्हिडिओ पाहू शकता. असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.